काय केलं कोण मार मला नाही दादा मी तुमच्या माझ्या अंगाला हात घालून बिचारीच्या पापी हातानं मला मारला या विटाल्या हाताला स्पर्श मला करू नको कसं समजावून सांगू तुम्हाला की मी तुमच्यावर वार केला नाही माझी शहर खाऊ नकोस मला मारायचं थोडं का माझा जीव का नाही घेतला अरे काय थांबला तुझा तो जगो आणि खोपच माझी छाती असं पापे म्हणतो माझ्याच होणार नाही हा कुणाचा तरी ना असला पाहिजे माझ्या बाबतीत काहीतरी गैरसमज आहे तुमचा गैरसमज नाही गैरसमज नाही अरे मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिलं अरे त्यात तुझा तरी काय दोष सूर्याजीने केलं त्याच्यात पावलावर पाऊल टाकलं अरे या जगात भावात पिता पुत्रात माया लेकरात नातं उरलंच नाही त्याला तू तरी काय करणार राजेश अरे तू तुझ्या पार केलाय दादा तुमच्या लाडक्या राजाशिवाय असा आरोप परमेश्वरा काय एवढा निष्ठू झालास माझ्या अरे तू तरी सांग माझ्या दादा तू तरी सांग मी वाद केला नाही दादा कसं समजावून सांगू नाही मी वाद केलो नाही अरे राजेश तूच बोललास मला तुला भावाचं रक्त अरे घे रक्त घे माझा जीव घे नाही आता मला जगायचं नाही अरे तुला या हाताने वळवून लहानाचं मोठं वकील त्या चुपकारानं चांगलाच काम केलं तू माझा भाऊ नाही माझा या जगात मुली सुद्धा लक्ष्मी हे बघ तुझ्या नवऱ्याची दशा बघ बघ लक्ष्मी तुझ्या नवऱ्याची दशा बघ लक्ष्मी दादा मेला तुमच्या शेवस्ता पावत नाही चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो तुला माझे इस्टेट पाहिजे का नाही मी मेला तरी माझे इस्टेट तुला देणार नाही तुमची व्यवस्था पावत नाही मला चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो मला दादा म्हणू नकोस मी तुझा वैरी आहे वैरी तू मला दुश्मन आहे तू मला दवाखान्यात येऊन मारून टाकलं मी नाही ना मी नाही तुम्ही थोडा
पैशासाठी तुमचा राजेश्वर इष्टतेसाठी इष्टतेसाठी माझ्या मला मारायला निघाला. माझ्या हातून असं पापी होत चाललंय. तू अरे तुम्ही रक्ताची नाती इसरली नाही दादा नाही दादा अरे तू तुमच्या जिंदगी या म्हाताऱ्याचा श्राप आहे तुला. दूध बदला कुत्र्याचा म्हणते ना मधून तुझा दादा मेला. दादा अरे तुमच्या दारात माझ्या मरणाची चळवळीचा पडू दिली. अरे देव तुम्हाला कधी क्षमा करणार. देव तुम्हाला कधी क्षमा करणार. छान लक्ष्मी हा मी तुला भेटायला आलो. लक्ष्मी काय भांडण आहे पोलीस साहेब पकडा हराम करायला. माझा जीव खेळायला निघाला. हवालदार बघताय काय पकडा त्या राजेशला. येस सर साहेब साहेब मी गुन्हेगार नाही साहेब मी गुन्हेगार नाही. गुन्हेगार आहेस की नाहीस हे नंतर समजेल तुला. हवालदार बघताय का त्याच्या हातातील चाकू घ्या. राजेश देख ना चाकू. साहेब हा माझ्यावर अन्याय होतो. परमेश्वरा सत्याचा कुणी वाली आहे का नाही या जगात. दादा दादा तुम्ही तरी सांगा मी अपराधी नाही म्हणून. दादा अरे तुला माझी इस्टेट पाहिजे म्हणून तू आता खून करायला निघाला. तो गुन्हेगार आहे माझा गुन्हेगार नाही दादा राजेश सांगायचे असेल ते पोलिसांवर सांग. गुन्हेगार आहेस की नाहीस हे चाकूचे कसे तपासल्याशिवाय ते सिद्ध होणार नाही. हवालदार राजेशला पोलीस स्टेशनवर घेऊन चला. होय साहेब. शिट्टी वाजाय म्हणे. या जगात न्याय उरला नाही. न्याय लक्ष्मी मी तुला भेटायला आलो. लक्ष्मी लक्ष्मी